सोलापूर ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई. एमडी ड्रग्ज बनवणारा मास्टरमाइंड पोलिसांच्या अटकेत. सोलापूर ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई. ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं एमडी ड्रग्ज आणि गांजाबाबत 2 मोठ्या कारवाया केल्यात. आंतरराज्य ड्रग्जचं रॅकेट चालवणारा मास्टरमाइंड देखील सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या अटकेत आलाय. कर्नाटकातील कलबुर्गी येथून या मास्टरमाइंड आरोपी फैयाज शेखला अटक करण्यात आली. महाराष्ट्रातील विविध MIDC मध्ये बंद पडलेले कारखाने भाड्याने घेऊन त्या ठिकाणी एमडी ड्रग्ज बनवण्याचा उद्योग मास्टरमाइंड असलेला आरोपी फैयाज शेख हा करत होता. सोलापूर ग्रामीण पोलिसांकडून एकूण 13 आरोपी अटकेत आहेत. एमडी ड्रग्जचं रॅकेट चालवणारा फैयाज शेख हा दुसरी नापास असून एमडी ड्रग्ज बनवण्यामध्ये तो मास्टर असल्याचं सांगण्यात आलंय. राज्यातील विविध 10 जिल्ह्यांच्या पोलिसांना या आरोपी फैयाज शेख पाहिजे होता. सोलापूर ग्रामीण पोलीस दलातर्फे नार्कोटिक ड्रग्सच्या संदर्भामध्ये नुकत्याच 2 मोठ्या कारवाया करण्यात आल्या आहेत. पहिल्या कारवाईमध्ये दिनांक 19 रोजी जवळपास 459 किलो गांजा आपल्या सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने पकडलेला आहे. ही कारवाई जी आहे ही एका गोपनीय माहितीवरून करण्यात आलेली आहे. यामध्ये आपण 3 आरोपींना अटक करण्यात आली असून हा गांजा जो आहे हा आंध्र प्रदेशमधून बारामतीकडे जात होता. दुसऱ्या एका कारवाईमध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये मोहोळ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस ॲक्टच्या अंतर्गत जी कारवाई झाली होती त्या कारवाईमधला एक महत्त्वाचा आरोपी जो इंटरस्टेट गँगचा मधला मास्टरमाइंड आहे त्याला पकडणं हे एक चॅलेंज होतं. त्या आरोपीला आपण नुकतंच गुलबर्गा इथून पकडलेला आहे आणि हा आरोपी जो आहे हा आरोपी एक मोठी गँग चालवत होता. या गँगच्या माध्यमातून बंद पडलेले MIDC मधले कारखाने जे आहेत हे कारखाने भाड्याने घेणे आणि त्या ठिकाणी MDचे प्रोडक्शन करणे असा या गँगची कार्यपद्धती होती. या गँगमधील आतापर्यंत आपण 11 आरोपी अटक केले असून नव्याने 2 आरोपी अटक केलेले आहेत. असे एकूण 13 आरोपी आपण यामध्ये अटक केलेले आहेत आणि हा जो मास्टरमाइंड जो आहे हा राज्यातील इतर पोलीस घटकांनासुद्धा त्यांच्या गुन्ह्यामध्ये वॉन्टेड आहे. मुख्य आरोपी फैयाज त्याचं काय शिक्षण झालेलं आहे आणि राज्यात किती गुन्हे दाखल? यामधला जो मुख्य आरोपी आहे फैयाज अहमद शेख याच्यावर आतापर्यंत 10 गुन्हे दाखल आहेत. राज्यामध्ये सुद्धा त्याच्यावर काही गुन्हे दाखल आहेत आणि त्याचं शिक्षण जे आहे ते जेमतेम 2री एवढं झालेलं आहे. पण त्याच्याकडे अतिशय चांगलं तांत्रिक ज्ञान आहे. त्या तांत्रिक ज्ञानाच्या आधारे तो त्याच्या टीमकडून त्याच्या गँगकडून MDचे प्रोडक्शन तो करून घेत होता. जे कारवाई झाली पुणे जिल्ह्यामध्ये त्या कारवाईची